नमस्कार, मी प्रसन्न जोशी. नगरपालिकांचा महासंग्राम या आमच्या दिवसभर चाललेल्या विशेष कव्हरेजमध्ये महाकव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभरातल्या या नगरपालिकांच्या महासंग्रामाने म्हणजे पर्यायानं आताच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या या चाचणी परीक्षेनं अनेक गोष्टींना वाचा फुटलेली आहे. अनेक मुद्दे समोर आलेले आहेत. जे आडाखे बांधले होते ते कोसळलेले आहेत. नवीन समीकरणं तयार झालेली आहेत. त्याची पडसाद सुद्धा बघायला मिळू लागले. नारायण राणे म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र यावे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता आपल्याला काही मुद्दे मांडायचे आहेत. या ये निवडणूक क्या कहती है अशा अर्थानं आपल्याला याबद्दल बोलायचं आहे आणि त्यासाठी मान्यवर असणार आहेत. पण कोणते मुद्दे घेऊन चर्चा आपण सुरू करणार आहोत पहिल्यांदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नोटाबंदीचा निवडणुकीवर काय परिणाम झाला? भ्रष्टाचाराचा मुद्दा दुर्लक्षित राहिला का? मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधकांना फळला नाही का? मोदी लाट अद्यापही कायम आहे का? आणि देवेंद्र सरकार विरोधात नाराजीचं वातावरण दिसत नाही का, ज्याचा दावा करण्यात आला होता विरोधी पक्षांकडून. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. माधव भंडारी असणार आहेत, मुख्य प्रवक्ते भाजपचे पुणे स्टुडिओहून. त्यांचं स्वागत. नीलमताई सुद्धा मला दिसत आहेत, शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे आमदार आहेत शिवसेनेच्या, त्यांचंही स्वागत. याशिवाय राजू वाघमारे जे आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं, अभिनंदन पण आहे वाघमारेजी तुमचं. याशिवाय अंकुश काकडे थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे असणार आहेत आपल्यासोबत. याशिवाय पुण्यनगरीचे भागा वरखडे निवासी संपादक आपल्यासोबत असतील थोड्याच वेळात. आणि आहेत आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे. निलेश, सगळ्यात पहिल्यांदा एक चर्चेला सूर देण्यासाठी पहिलं प्रायमा फेसी विश्लेषण. मुख्यतः भाजप जो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वात कमकुवत पक्ष म्हणून आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला, तो भाजप आणि शिवसेना दोघंही सत्तेतले पक्ष जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्तम अशी कामगिरी करताय. अशा स्वरूपाचे निकाल जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत. भाजप नंबर 1चा पक्ष म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समोर येतोय. राष्ट्रवादी काँग्रेस जो नंबर 1चा स्वतःला म्हणून घेत होता तो पक्ष 4थ्या क्रमांकावर या ठिकाणी फेकला गेलेला आहे. त्याची प्रमुख कारणं जर आपण बघितली तर गेल्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपला जनमानसामध्ये कॉर्नर केलं जाईल, त्यांना मतं मिळणार नाही अशा स्वरूपाचा एक प्रचार होता जो विरोधकांच्या विरोधात गेलेला पाहायला मिळतोय. दुसरीकडे नोटबंदीचा विरोध हा मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांकडून होत होता, मात्र सर्वसामान्य जनतेनं नोटबंदीचं स्वागतच केलंय असंही या निकालाकडे बघितल्यानंतर म्हणावं लागेल. आणि देवेंद्र फडणवीस सरकार ज्याची 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत ते अकार्यक्षम आहे, योग्य ते निकाल देऊ शकलेले नाही अशा स्वरूपाचं किंवा जी एक अँटी इन्कम्बन्सी क्रिएट झाली असं जे वातावरण होतं त्यालाही उत्तर मिळताना पाहायला मिळतंय. विरोधकांना हवं तेवढं यश या ठिकाणी आलेलं नाही. उलट पक्षी भाजपला एक मोठं यश या निमित्तानं हाती येताना पाहायला मिळतंय. आपण आता हाच मुद्दा घेऊन चर्चेला सुरुवात करूयात. सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. सगळ्यांना फक्त एक नम्र विनंती आहे, आपण आज 4-5 जण मंडळी वेळ देऊन इकडे आलेला आहात. तुम्ही जर का ब्रीफमध्ये मुद्दे मांडणी केली तर मला आपल्याकडे वेळोवेळी येऊन अधिक वेळ तुम्हालाच देता येणार आहे. मी आता वाघमारेंपासून सुरुवात करतो. वाघमारेजी, सगळ्यात पहिली मोठी प्रतिक्रिया आलेली राणेंकडनं. राणे म्हणतायत की काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी करायला हवी अशी वेळ येऊन ठेपलेली आहे. मोठा मुद्दा आहे हा, काय बघाल, कसं बघाल याकडे? नाही, राणे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते ज्यावेळी अशा पद्धतीचं सांगतात त्याच्यावर नक्कीच गंभीरपणाने पक्षाने आणि सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे आणि तो आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणारच आहोत. आणि आता इथे अंकुश काकडे नाही आहेत, पण आम्ही काँग्रेस पक्षाने कधीच आघाडीला आम्ही कधीच त्यांना नाकारलेलं नाही आहे. पण आडमुठेपणाची भूमिका आणि त्याच्यातून तयार होणारं वादळ याच्यामुळे पुष्कळ वेळा आघाडीच्या गोष्टी फिसकटल्यात आहेत. बरोबर. पण जर आपण हा निकाल आपण सगळा जर बघितला तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सेक्युलर जी मतं आहेत, जी सर्व धर्म समभाव आणि या पद्धतीने चालणारे जे पक्ष आहेत यांची मतं जेव्हा जेव्हा डिवाइड होत आहेत तेव्हा तेव्हा बीजेपी आणि अशा पक्षांचं म्हणजे महत्व शिवसेना आणि बीजेपी यासारख्या जे धर्माच्या नावावर राजकारण करणारे पक्ष आहेत त्यांचं फावतंय. त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ज्यावेळी आम्ही एकत्र येऊ आणि या दोन्ही पक्षांनी जर एकत्र येऊन काम केलं तर राणे साहेब म्हणतात त्याप्रमाणे नक्कीच यश मिळण्यास एक परिवर्तन बघायला आपल्याला मिळू शकतं. मी भंडारी सरांकडे जातोय. भंडारी सर, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पक्षाचं अभिनंदन. मोठं यश मिळालेलं आहे. आधीच्या आतापर्यंतच्या तुलनेत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचं यश स्पृहणीय आहे. पण तरी सुद्धा
हे यश पुरेसं नाही असं अगदी आपले मित्रपक्षाचे नेते संजय राऊत म्हणतात 30-35 जागा, ते सुद्धा अख्खं मंत्रिमंडळ कामाला लावल्यानंतर. याला काय अर्थ आहे? आणि हा राहिला आमचा व्यक्तिगत प्रश्न तुम्हाला विचारायचा झाला तर मुंडेंना धक्का बसतो, दानवेंना धक्का बसतो, अनेक महापालिका ज्या अपेक्षित होत्या तशा तुम्हाला येत नाहीत, मग या यशाकडे तुम्ही बघता कसं? असं आहे की मोठ्या नेत्यांच्या नगरपालिकांमध्ये काही अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागले, हे सगळ्याच पक्षांच्या बाबतीत घडलेलं आहे. बरं. आणि परळीच्या बाबतीत जर म्हणाल किंवा भोकरदन म्हणाल तर त्या नगरपालिका ह्या आमच्याकडे पूर्वी सुद्धा नव्हत्या. मागच्या वेळेला परळीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, भोकरदनची पंचायत नगरपालिका ही काँग्रेसकडे तर गेली 30 वर्ष आहे. हो. त्यामुळे या ठिकाणी आमच्या ताब्यातल्या नगरपालिका गेल्या वगैरे अशातला काही भाग झालेला नाही, फक्त आम्हाला त्या जिंकता आल्या नाहीत. हो. एवढं मात्र झालं. हो. त्यामुळे फार मोठं अपयश त्या ठिकाणी आमच्या बदलात पडलं असं सुद्धा दावा करण्यासारखी परिस्थिती नाहीये. बरं. एकूण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वातावरण असं तयार करण्याचा प्रयत्न झाला होता की या निवडणुकांमधून राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधातलं सार्वमत नोंदवलं जाणार आहे. हो. असं वातावरण प्रसार माध्यमांनी तयार केलं होतं. तसं काही झालं नाही. म्हणजे मला या सगळ्या निवडणुकांच्या संदर्भातलं एक पहिलं निरीक्षण असं नोंदवावं वाटतं. आणि हे 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेलं आहे आणि ते आता तसंच पुढे चालू आहे. बरं. एक तर प्रसार माध्यमांचं सामान्य माणसाशी नातं तुटलेलं आहे. जनमानसात काय चाललंय याची नेमकी नोंद घेण्यामध्ये प्रसार माध्यम कमी पडतायत किंवा जरी त्यांना ते कळत असलं तरी वळत नाहीये. बरं. कुठेतरी विशफुल थिंकिंग म्हणजे वस्तुस्थिती सांगण्यापेक्षा आपल्या मनात जे आहे ती वस्तुस्थिती असं सांगण्याचा प्रयत्न प्रसार माध्यमांमधला एक मोठा वर्ग करतोय. बरं. आणि त्याच्यातून हे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की फडणवीस सरकारच्या विरोधातलं सार्वमत आता नोंदवायचं, फक्त आता निकाल येणं बाकी आहे, सार्वमत झालेलंच आहे. अशा तऱ्हेचं जे वातावरण केलेलं होतं ते वातावरण चुकीचं होतं. बरं. हे या निकालांमधून स्पष्ट झालं. बरं. नाही, पण भांडारी सर या बाबतीत मी म्हणेन की अगदी ट्रम्प असो, मोदी असो किंवा आता तुम्ही म्हटलात तसं भांडारी सर असो, सर्वांनाच सध्या माध्यमं कशी चुकीची आहे हेच दाखवण्यामध्ये भूषण वाटतंय. मुख्यतः एक पुरोगामी विचाराचा चेहरा असतो, एक मतप्रवाह असतो आणि तो दरवेळेला सर्वसामान्यांकडून स्वीकारला जातोच असं नाही. काही माध्यमं निश्चितपणे दुराग्रही असतील, चुकीच्या पद्धतीनं चित्र मांडत असतील. मोदी विरोधी ठरवून टाकणं किंवा जनमानसाशी ना तुटलेलं ठरवून टाकणं हे मला वाटतं जरा चुकीचं ठरेल. बोला भंडारी सर, काय म्हणताय? बोला. नाही निलेश, आपण जे म्हणता आहात, मी सरसकट सर्व प्रसार माध्यमांना म्हणत नाहीये. मुळामध्ये मी स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं आणि मीच तुम्हाला प्रतिगामी म्हणायचं, हा अधिकार तरी कोणी दिला? बरं. पुरोगामी कोण, प्रतिगामी कोण, पुरोगामी म्हणजे काय, प्रतिगामी म्हणजे काय, याचा निर्णय जनता करणार आहे. बरं. आणि जनता जो काही निर्णय करते तो 2014 पासून आतापर्यंत जो आहे, बरं, त्याच्यामध्ये सातत्य आहे, बरं, त्याच्यामध्ये एक सुसूत्रता आहे. बरं. अनेक मुद्दे जनतेने नाकारलेत आणि अनेक नवे मुद्दे जनतेने स्वीकारलेत, हे याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुर्दैवाने बरं प्रसार माध्यमांमधला एक मोठा वर्ग हे बदल स्वीकारायला तयार नाहीये, हे त्यातलं दुर्दैव. पण मग भंडारी सर, किमान तुम्ही म्हणताय तसे बदल, जसे तुमचं म्हणणं आहे की मीडियाला कळले नाही, तसे ते दानवे आणि पंकजाताईंना पण कळले नाहीत, हे पण मान्य करून टाका. कारण तुमच्या बोलण्याचं पुढचं लॉजिक हेच आहे, जसे आम्ही नाळ तुटलेली मंडळी आहोत तसे पंकजाताईंचीच पण नाळ तुटली आणि दानवेंची पण नाळ तुटली होती, म्हणून त्यांना स्वतःच्याच मतदारसंघामध्ये आपण हारणार आहोत हे कळलं नाही. अगदी लोणीकर पण कबूल करा. कुठून तरी तुम्हाला एका वडाची साल पिंपळाला चिकटवण्याची जी सवय आहे. मी मगाशीच सांगितलं की ज्या नगरपालिका आमच्याकडे नव्हत्या त्या नगरपालिका आम्ही जिंकल्या नाहीत.
नाही एवढाच मुद्दा आहे. ठीक आहे. अहो, त्या आता ज्या नगरपालिका होत्या भंडारी साहेबांकडे, त्याच्यातल्या हे लोक 4थ्या नंबरवर होते. म्हणजे यांच्याकडे कोण जास्त महान नगरपालिका नव्हत्याच, पण त्या कशा जिंकल्या आणि ह्या का नाही जिंकू शकले? नाही, प्रस्थापितांविरोधी असा मतप्रवाह आहे हे स्पष्टपणे दिसतंय. काँग्रेसलाही पण भंडारींकडून आपण आता मी निलमताईंकडे जातो. निलमताईंकडे जाऊ. निलमताई, पहिल्यांदा जसं मित्रांचं पण केलं, पहिल्यांदा अभिनंदन. शिवसेनेला बाजूला ग्रामीण राजकारणात मुरलेले 2 पक्ष आणि भाजपसारखा मोदी लाटेवर आरूढ झालेला पक्ष असताना शिवसेनेने मोठं यश मिळवलं. कोकणात सुद्धा चांगली लढत दिलेली आहे. पण त्या पार्श्वभूमीवरती पहिली प्रतिक्रिया अशी का यावी तुमच्या नेत्यांकडनं की भाजपला किती कमी जागा मिळाल्या, शिवसेनेला ही तुलना सारखी करावीशी का वाटते? आता असं आहे की सातत्याने जे काही आमचे प्रेमळ संबंध दिसत आहेत म्हटल्यावरती आता आजच्या दिवशी आम्हाला आमच्या यशाबद्दल आनंद निश्चित आहे. बरं. पण ज्या वेळेला एकदा नाही, दोनदा नाही, 100 वेळेला काही वेळेला चर्चा केली जाते, तेव्हा संजय राऊतनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे, ती जी आहे ती. पण मला स्वतःला असं वाटतं, यामध्ये ऍड करीन मी संजय राऊतांच्या म्हणण्यामध्ये, की काही जिल्ह्यांमध्ये आम्हाला अगदी थेट फायदा झालेला दिसतोय. नाशिक आहे उदाहरणार्थ, सोलापूर आहे, जळगाव आहे आणि कोकण आहे. आता कसं आहे, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्या प्रमाणात रेप्लिकेट व्हायचे जर का आपण हे केला, विचार केला, तर 288 पैकी 122 जागा भाजपला मिळालेल्या आहेत. म्हणजे 50% पेक्षा कमी, 40% जागा आपण एक अप्रॉक्सिमेटली धरू तसा विचार केला तर तशा 147 पैकी ज्या जागा आहेत त्या किंवा एकूण जागांच्या 50% जागा काही भाजपला मिळाल्या नाहीत असं त्यांचा म्हणण्याचा हेतू असावा त्याच्यामध्ये जे आहे. पण दुसरं आम्हाला काय वाटतं की म्हणजे केंद्रामध्ये, राज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत, पण आमच्या सहभागाचं काय स्तर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते काय मी लपवून ठेवू शकत नाही आणि मला त्याच्यावरून फार मोठं वातावरणही क्रिएट करायचं नाहीये. जिथे शक्य आहे तिथे आम्हाला अगदी म्हणजे आम्ही जे योग्य असतील निर्णय तिथे पाठिंबा असतोच आमचा. पण जिथे वाटतात मतभेद तिथे आम्ही मतभेद देतो. त्याच्यात काही आम्हाला काहीतरी कावीळ झालीये, आम्हाला काहीतरी झालंय असं काहीच नाहीये. जनतेच्या हिताच्या दृष्टीने जे काही आम्ही बोलतो याच्याबद्दल आमचं मन साफ आहे. बरं. दुसरा आता प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष पद आणि नगरपालिका निवडणूक ही युतीतर्फे लढली जाणार असं आमच्या समन्वय समितीने जाहीर केलं. आता असं तर काय आपण म्हणू शकत नाही की त्याचा फायदा काही लोकांना जास्त झाला आणि काही लोकांना कमी झाला म्हणून. त्यामुळे मला तर असं वाटतं की जे काही यश आहे ना ते चांगलं आहे, धवल यश आहे. ज्या ग्रामीण भागामधलं राजकारण कुठे भाजी लावतात हे कळत नाही, शिवसेनेला लोक बोलत होते, तिथूनही आमचे आमदार निवडून येत आहेत. आणि महत्वाचं मला असं वाटतं, हे पहा, कुठल्या तरी भागातून जास्त लोक मिळून द्यावेत म्हणून महाराष्ट्राचे तुकडे करायची, भाषा करायची. त्याच्यानंतर केंद्रातले, राज्यातल्या योजनांचा एवढा पाऊस पडतो आहे सगळ्या बाबतीमध्ये. पण प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये जात असताना काही ठिकाणी एक आपण लक्षात घेऊया की प्रस्थापित जे कोणी आहेत कुठल्याही पक्षाचे असतील त्यांच्या विरोधातलं सुद्धा कौल आहे. त्यामुळे ज्या नगरपालिकांमध्ये वारंवार 10 वर्ष 15 वर्ष XYZ जो पक्ष निवडून आला होता त्याच्या विरोधात लोकांनी मतदान केले. दुसरा तुमचा जो प्रश्न होता की डिमॉनिटायझेशनचा काय इफेक्ट आहे, तर माझं त्याच्यावरती म्हणणं असं आहे की काही प्रमाणात लोक या मुद्द्यावरती तटस्थ राहिलेले दिसतात किंवा त्यांना त्याच्यावरती नगरपालिका निवडणुकीमध्ये काही त्यावरती त्यांनी फार मोठं भाष्य केलंय असं म्हणता येणार नाही. याचं एक कारण म्हणजे मी जिथे काही गेले प्रचारासाठी, नाशिकला गेले, सांगलीमध्ये गेले, पंढरपूरला गेले, तर मला थोडंसं असं चित्र दिसलं की लोकांच्या मध्ये या विषयावरती अस्वस्थता आहे. पण मतदान करताना लोक नेहमी स्थानिक पातळीवरती त्यांना जे काही वाटतं की बाबा अमुक व्यक्ती आम्हाला हे देईल, सहकार्य देईल, आणि पक्ष तिकडचा की ज्या पक्षाबद्दल त्यांना आस्था आहे असं साधारण एक विचार करून ते मतदान करत असतात. आणि त्यामुळे आज एवढ्या मोठ्या व्यापक प्रश्नांवरती लोकांचा नगरपालिकेमध्ये प्रतिबिंब पडलं की नाही याच्या परत अनेक प्रकारनी विश्लेषण आपण करू शकतो. एखाद्यास काय माहिती डिमॉनिटायझेशन नसतं झालं तर भाजपला अजूनही यश मिळू शकतं. त्यामुळे मुळात कोण काय धरतंय गृहीत त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत एक भाग. पण आमच्या जागा खूप वाढल्या, आमचे तुरळक कुठे कुर्डुवाडीला, चिपळूणला, राजापूरला अशा काही ठिकाणी आमचं चांगलं अस्तित्व होतं, विदर्भात 1-2 ठिकाणी. त्या मानाने आमची बदल खूप चांगली झालेली. आणि दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेस, शेवटचा मुद्दा म्हणते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जरी सत्तेत नसले तरी सत्तेच्या मुळे आलेलं
जे काही सामर्थ्य असतं अनेक गोष्टीतलं निवडणुकीतलं सामदाम दंडभेदाचं ते सगळं ते सांभाळून आहेत ना. ते काय जनता दल किंवा कम्युनिस्टांसारखे विरोधी पक्ष नाही आहेत हे जे विरोधी पक्ष आहेत ते. त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना एका बाजूला दुसरेकडून आम्हाला सातत्याने कॉर्नर केलं जात आहे. आम्ही विरोधी पक्षात नाही आहोत म्हटल्यावरती आम्ही जे चांगले निर्णय आहेत ते लोकांपर्यंत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावरती जे काही यश आहे याच्याबद्दल अगदी खूप समाधान नसलं तरी ते चांगलं यश आहे असं मला वाटतं. नाही ताई, पण यामध्ये संजय राऊत जे म्हणाले की बघा त्यांचे 35 जण प्रचारात होते, सरकारी सगळा लवाजमा भाजपनं वापरला तरीही 30-35 ठिकाणी जागा निवडून आल्या. आता 40 झाले. त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया आली त्यावेळेला 30-35. आमचं तर कुणीही नेता बाहेर पडलं नाही, प्रचाराला गेलो नाही तरी आमच्या चांगल्या जागा आल्या. आता यात कसलं भूषण आलं ना की आपण कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी जात नाही, आपला नेता जमिनीवर उतरत नाही, आपला नेता हा निवडणुकीचा योग्य प्रचार करत नाही, हे कसलं भूषण आलं? नाही निलेश, आता तू हे केलंयस तर मला प्रसन्न संधी दे. मला काही मुद्दाम सगळ्यांचा वेळ घेऊन टाकायचा नाहीये. पण मुळामध्ये तुम्ही आता दोघं अभ्यासक आहात, आमचे बाकी विरोधी पक्षाचे लोक आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कधी नगरपालिकेच्या प्रचाराला जात होते? माननीय उद्धव साहेब कधी नगरपालिकेच्या प्रचाराला गेले? त्यात कमीपणा म्हणून जातात असं नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे शरदराव पवार सुद्धा जात नाही नगरपालिका निवडणुकीला. मग तुम्ही निलेश असा का चष्मा लावता की बा आता जमिनीवर उतरत नाही? ही कुठली बोलण्याची पद्धत झाली? नाही पण अहो त्याचं तुम्ही नाही तुमच्याच नेत्यांकडून त्याचा जर प्रचार केला जात असेल आणि त्याचं भांडवल म्हणून जर सांगितलं जात असेल तर, कारण शरद पवारांचा पार्टी काय अशी सांगत नाही की आमचा नेता काय उतरत नाही जमिनीवर, तो काय प्रचार करत नाही नगरपालिकांचा, तो मोठा राष्ट्रीय नेता आहे असं तर ते कधी म्हणत नाही. तुमचे नेते उघडपणे म्हणतायत म्हणून प्रश्न. नाही निलेश मी आता काय माहितीये, संजय राऊत असं बोलले असतील असं मला 100 नाही 1000% वाटत नाही या शब्दात की आमचा नेता जमिनीवर उतरला नाही. जमिनीवर बरं तो शब्द माझा असेल पण आमचे नेते काही प्रचाराला उतरले नाहीत असं आहे. मी जमिनीवर शब्द जो आहे तो मी माझा शब्द म्हणून मान्य करतो. तुम्ही शब्द असं नाही मसाले मारू नका हो तिलेशी. नीलमताई तुम्ही शब्दात नका पकडू. मुद्दा असा आहे की हे सांगण्यात काय भूषण आहे मला सांगा. उद्धव ठाकरे सोडा पण आदित्य ठाकरे ज्यांना आता पुढची पिढी म्हणून शिवसेनेतलं बघितलं जात आहे आणि हे इतकी लिटमस टेस्ट तुमच्या समोर चालून आली आहे, आदित्य ठाकरे पण आम्हाला कार्यरत दिसले नाहीत या काळामध्ये. तुम्हाला असं दिसले नाही तिकडे आलेले नगरपालिकेमध्ये? याचा अर्थ तिथले नगराध्यक्षाचे उमेदवार निवडणं असेल, समन्वय घडवून देणं असेल, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना युवाची सगळी संघटना बांधणी असेल. मला काय हसायला येतं माहितीये का, तुम्ही कंटिन्युअस शिवसेनेला आरोपीच्या पंधरात पकडून तुमचा काही टीआरपी वाढतो का काय नाही मला कळत नाही. आम्ही तुमचे शुभेच्छुक आहोत आणि शिवसेना वाढावी म्हणून तुमच्या नेत्यांनी कार्यकर्ता किंवा सैनिकाबरोबर उभं राहावं अशी इच्छा आहे. दिशाभूल करू नका. ठीक आहे नीलमताई, अहो दिशाभूल नाही करत आहोत. असं वाटायला नीलमताई एवढा छान तुम्हाला यश मिळालेलं, चिडू नका. तुम्हाला एवढं सुंदर यश मिळालं, मी अभिनंदनाने सुरुवात केली चर्चेची तुमच्या. मी चिडलेले नाही. फक्त मला असं वाटतं की 2005 ला जेव्हापासून राज ठाकरे बाहेर पडले, नारायण राणे बाहेर पडले तेव्हापासूनच जे लोकांचं ठीक आहे मी थोडं कूल ऑफ करायला मी पुण्याला जातो. परत मोडलं जात आहे, मान्यता घ्या. ठीक आहे मी पुण्याला जातो. नीलमताई काही एक गुण आहेत, मन मोठं ठेवा थोडं. मन मोठं आहे म्हणून मी अभिनंदनाने सुरुवात केली, हरकत नाही. मी पुण्याला सुरुवात करतो. भागा वरखडेंकडे मी बऱ्याच काळ गेलो नाही. वरखडेजी मला माफ करा पण मधल्या काळात जरा ही चर्चा झाली. निवासी संपादक आहेत पुण्यनगरीचे भागा वरखडेजी. या जर का हे लिटमस टेस्ट असं आपण तथाकथित मांडलं विधानसभा आगामी विधानसभेची 2.5 वर्ष झालेली, 2-2.5 वर्ष वरती पण झाली आणि खाली राज्य सरकारला पण झालेली आहे. मग जर का हे आताचं चित्र असेल तर याचा अर्थ मोदी लाट आहे का? ब्राह्मण मुख्यमंत्र्याचा मुद्दा, मराठा मोर्चांचा मुद्दा याच्यामुळे परिणाम झालेला नसून उलट मुख्यमंत्र्याला आणि आहे त्या भाजप सरकारला सुद्धा लोकांचा मोठे तोरपे ज्याला आपण म्हणू ढोबळ मानाने अजूनही पाठिंबा असा अर्थ काढायचा. आपल्यासोबत वरखडे नाहीये मला दिसतंय तिकडे. वरखडे अजून जॉईन होत आहेत. हो मला सम्राट हरकत नाही. मी हाच प्रश्न तुमच्याकडे घेतो. हाच प्रश्न मी तुम्हाला विचारलाय असं समजा. मला यात एक 2-3 मुद्दे महत्त्वाचे वाटले या निवडणुकीत. मोदी लाट वगैरे हा एक मुद्दा, म्हणजे या लेवलच्या निवडणुकांमध्ये मोदी लाट हा मुद्दा येत नाही असं मला वाटतं. पण मोदी या व्यक्तिमत्वाची 100% कुठं ना कुठंतरी हा प्रभाव जाणवतो. या निवडणुकीत जो मला जाणवलेले मुद्दे होते निकालांमध्ये, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की जो निमशहरी भागांमध्ये भाजप अजिबात अस्तित्वात नाही हा जो मुद्दा
सातत्यानं होता, तो मुद्दा पहिल्यांदाच निकालात निघाला आहे. बरं. याची कारणं जी जाणवत आहेत त्यात गेल्या 2 वर्षाच्या कारभारात भाजपनं खूप मोठ्या प्रमाणावर स्थानिक जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांचे जे कार्यकर्ते होते त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आपलंसं करून घेतलेलं आहे, त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिलेला आहे. हा एक मोठा मुद्दा मला बऱ्याच ठिकाणी जाणवतो, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, जिथं आतापर्यंत भाजप हा नगरसेवक नगरपालिकांमध्ये नगरसेवक पदापर्यंत सुद्धा जाऊ शकत नव्हता, तिथं आता सत्तेवर आहे, तिथं आता नगराध्यक्ष निवडून आले आहेत. कराडसारख्या ठिकाणी जिथं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पडतो, तिथं काँग्रेसला कॉन्फिडन्स लेवलचा प्रश्न येतो की आपण निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवावी की आपण आघाडी करून लढवावी. महाराष्ट्रात दुसरा जो मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आला तो विरोधी पक्ष हा शिवसेनेनं स्वतःकडे घेतलेले विरोधी पक्षनेतेपद आहे. एकाच वेळी ते सरकारमध्येही आहेत, निलमताई एकाच वेळी ते विरोधी पक्षनेत्यांचंही काम बजावतात. त्यामुळे जे अधिकृत विरोधी पक्ष ज्यांना म्हणता येईल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या दोघांना दिशा सापडत नाहीये. आपण विरोध करायचा तर आपल्याला कुणाचा विरोध करायचा, भाजपचा करायचा का शिवसेनेचा केला तर शिवसेना ऑलरेडी भाजपचा विरोध करते. अशा परिस्थितीत एक गोंधळाचं वातावरण जाणवते आणि त्या वातावरणाला मला असं वाटतं की मतदारांनी त्या पातळीवर पर्याय शोधला. 50-1.5 कोटीपेक्षा जास्त मतदारांनी ज्या निवडणुकीत भाग घेतला तिथं मतदारांनी स्वतः एक पर्याय शोधला की ठीक आहे, मला भाजप जवळचा वाटतो, या ठिकाणी मी भाजपला मतदान देईन. जिथं शिवसेना जवळची वाटते त्या ठिकाणी शिवसेनेला दिलेलं आहे. असं नाही की लोकांनी व्यक्ती बघून मतदान दिलेलं आहे, कारण केसरकरांसारख्याला एका ठिकाणी धक्का बसतो, दुसऱ्या ठिकाणी केसरकर काठावर पास होतात. मग केसरकरांचा विरोधक म्हणून राणेंना फार मोठं यश मिळालं तर राणे सरसकट सगळीकडे यशस्वी ठरलेले नाहीत. लोकांनी स्थानिक पातळीवर मोदी हा फॅक्टर, स्थानिक पातळीवर आणि विरोधक कुठेही अस्तित्वात नाहीत, हे 3 मुद्दे मला जाणवतात या निवडणुकीत. मी निलेशकडे जाण्यापूर्वी एक माधव भांडारी सरांना एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा होता, तो म्हणजे नगराध्यक्ष पदाची खेळी, आणि ती प्रचंड यशस्वी ठरली असं दिसतंय. कारण आज अनेक ठिकाणी असं आहे, दिसतंय असं की किल्ला एकाचा आणि त्याच्यावरचा प्रमुख मात्र दुसराच, प्रधान मात्र दुसराच. भांडारी सर, नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून घेण्याची खेळी आणि त्याच्यातून तुम्हाला मिळालेलं यश, याबद्दल थोडं आम्हाला सांगा की. नाही, नगराध्यक्षपद हे जनतेतून थेट निवडून देण्याचा प्रयोग हा पूर्वी सुद्धा झाला होता आणि त्यावेळेला काही आमचं सरकार नव्हतं. साधारणपणे इतक्या प्रमाणात यशस्वी होईल असं वाटलं होतं का? निवडून देण्याचा फायदा असा आहे, यशस्वी होईल असं अपेक्षा तर होतीच, पण नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट केल्याचा फायदा असा झालाय की एकतर आघाड्यांचं राजकारण आणि दुसरं म्हणजे जर बहुमत पूर्णपणे कुणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर मग नगरसेवकांमधलं जे काही व्यवहार चालत होते ते, या दोघांनाही याच्यामध्ये आळा बसला. बरं. आणि त्याचा फायदा जसा आम्हाला झाला तसा बाकीच्याही पक्षांना झाला, फक्त आम्हालाच एकट्याला झाला अशातला भाग नाही, सगळ्याच पक्षांना काही प्रमाणामध्ये त्याचा फायदा झालेला असेल. एक ह्याच्यामध्ये मला आपल्या लक्षात आणून द्यायचं, फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याच्याशी मी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे. यावेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला उत्तम यश मिळालं. खरं. म्हणजे साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच आमच्या 6 जागा निवडून आल्या. कराडचा नगराध्यक्ष आमचा निवडून आला, पाटणचा नगराध्यक्ष आमचा निवडून आलाय. सातारा जिल्ह्यामध्ये हे यश आम्हाला मिळणं, आणि साताराच नाही, कोल्हापूरमध्ये मिळालंय, सांगलीत मिळालंय, सोलापूरमध्ये मिळालंय. त्याचा सगळ्याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाने आता पूर्णपणे एक कूस बदललेली आहे. बरं. आणि वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेने घेतला. आपण मराठा आरक्षणाचा जो मुद्दा उपस्थित केला होता, ज्याची चर्चा आपण फारशी केली नाही, या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जे काही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही झाला, त्यातून राजकीय दृष्ट्या काही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाताला लागलं नाही.
साधारणपणे असं त्यावेळेला सुरुवातीला चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की हे आंदोलन हे भाजपच्या विरुद्ध आणि मुख्यतः ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या विरोधात आहे, हो, असं एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला. पण ते काही लोकांनी मान्य केलं नाही, लोकांनी हे स्वीकारलं नाही. कारण या आंदोलनाचा मुख्य भर जो होता हो, तो ज्यांनी 50-55 वर्ष समाजाचा वापर करून स्वतःचं राजकारण केलं, समाजाचा वापर करून जे शिक्षण सम्राट झाले, जे सहकार सम्राट झाले, हो, कार्य सम्राट झाले, पण समाज मात्र तिथेच राहिला. या मोर्चांचं संघटन करणाऱ्या एका तरुण मराठा कार्यकर्त्याने माझ्याजवळ काढलेले उद्गार मला कायम लक्षात राहतील. त्याने असं म्हटलं होतं की हा संघर्ष जो आहे तो वाड्यावरचे आणि पत्र्याखालचे यांचा संघर्ष आहे. बरं बरं. आहेरे आणि नाहिरे यांच्यामधला हा संघर्ष आहे. बरं. आणि या संघर्षामध्ये हा संघर्ष भाजपच्या विरुद्ध वळवण्याचा प्रयत्न ज्यांनी कुणी केला, बरं, त्यांना त्याच्यातून काही साध्य करता आलं नाही, त्यांच्या हाताला काही लागलं नाही. बरं, याची कारण, बरं, याची चर्चा स्वतंत्र करता येईल, कारण आजच्या चर्चेचा तो विषय नाही. नाही, पण हा मुद्दा महत्वाचा आहे. केव्हा तरी जो चर्चा माधव भंडारी करण्यासारखा म्हणतायत विषय तो, ज्यावेळी हे मोर्चे निघत होते त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवाले म्हणत होते की भाजप सरकार यांना लक्ष देत नाहीये, संताप वाढत चाललेला आहे आणि आता आक्रोशाचा उद्रेक होऊ शकतो वगैरे. पण जर का तो उद्रेक इकडे थेट भाजपचे नगराध्यक्ष आणि जागा वाढून येत असेल महापालिकेच्या, तर मग नेमकं झालं काय? मग माणसांचं राजकारण काम कसं करताय? नाही, जसं सुरुवातीला आपण चर्चेदरम्यान म्हटलं की प्रस्थापितांच्या विरोधातला भांडारी सर ही तोच मुद्दा मांडत होते. मुळात प्रस्थापितांविरोधी असा हे मत आहे. मग दानवे हे त्याच समाजाचं नेतृत्व करतात ना, मग तरीही दानवेंच्या नगरपालिकेमध्ये त्यांना यश आलेलं नाही. मुख्यतः जे प्रस्थापित आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबाचं भलं केलं, ज्यांनी आपल्या पुरता मर्यादित विचार केला, आपल्या संस्था निर्माण केल्या, अशांना नाकारण्याची एक नवी पद्धत ही आता रूढ व्हायला लागलेली आहे. आणि त्याची ही सुरुवात आहे की मतदारांनी प्रस्थापितांना नाकारलेलं आहे. आणि याच नाकारण्यामधून भाजपच्या अधिकच्या जागा निवडून येताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस जो प्रस्थापितांचा पक्ष मानला जातो तो 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर फेकला जातोय. आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या संस्था असतात, शैक्षणिक संस्था, साखर कारखाने, या माध्यमातून ज्यांनी राजकारण केलं मात्र त्यातून सर्वसामान्यांचं भलं केलं नाही, अशांना या ठिकाणी नाकारलं गेलंय. आणि त्यातूनच मराठा राजकारण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाही या ठिकाणी नाकारलं गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. भांडारी सर, मी तुमच्याकडे येतो त्यापूर्वी पण वाघमारेंना बहुधा यावर कमेंट करायचे. नाही, मला या निवडणुकीच्या फक्त काय नाही निलेश, नाही, मला या निवडणुकीच्या म्हणजे आता भंडारी सर जे म्हणत होते की मराठा आरक्षणाचा किंवा मराठा जो आरक्षणाचा जो मुद्दा होता तो बीजेपीच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीने पेटवण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांचे मोर्चे जे निघत होते ते सर्वस्वी त्या मोर्चाला जी साथ घालायला पाहिजे होती ती बीजेपी कडून घातल्या गेली नाही. आरक्षणाच्या मुद्द्याच्या बाबतीत कोर्टात जे होतं त्याच्यामध्ये चालढकल झाली. पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या निवडणुकीच्या वेळी मराठा आरक्षण हा मुद्दा कुठेही प्रचारात नव्हता. मराठा आरक्षण हा मुद्दाच नव्हता. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा जो वारा आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात गेलेला आहे असं समजणं सर्वस्वी चूक आहे. कारण कोणत्याही पक्षाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला या प्रचारामध्ये हात घातला नव्हता. म्हणजे अगदी काँग्रेस राष्ट्रवादी पासून सेना, बीजेपी सगळ्यांनी. त्याच्यामुळे तिथे ज्यावेळी प्रचाराचा तो मुद्दाच नाहीये तर त्या मुद्द्याच्या विरोधात मतदान आता झालंय आणि म्हणून बीजेपी आलेली आहे असं समजणं हा संपूर्ण गैरसमज आहे. या ज्या निवडणुका झाल्या या स्थानिक पातळीवर झाल्या, स्थानिक पातळीवरच्या आघाडीवर झाल्या. आणि मगाशी निलेशजी ज्याप्रमाणे म्हणाले की ज्यांच्या ज्यांच्या नगरपालिका होत्या ते त्या नगरपालिकेमधले प्रस्थापित होते, त्यांच्या विरोधात आणि त्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या विरोधात हे सगळं झालेलं आहे. आणि ती अँटी इन्कम्बन्सी आलेली आहे. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा जसं मगाशी निलेश सर म्हणाले आणि माझं तर स्पष्ट मत आहे, जरी मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून इकडे बसलोय तरी ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीने विरोधी पक्षाची भूमिका, ज्या असंतोष जो आहे तो कुठेतरी जनतेपर्यंत ज्या पद्धतीने आम्हाला न्यायला पाहिजे
तिथे आम्ही अजूनपर्यंत त्या पद्धतीमुळे पोहोचलेलो नाहीये. बरं. आम्ही या निवडणुकीनंतर नक्कीच अनालिसिस करू आणि वी विल मेक शुअर की बाबा हा जो असंतोष आहे, कारण असंतोष नाही असं म्हणणं या निवडणुकीमुळे चुकीचं ठरेल. कुठेतरी आम्ही कमी पडलोय, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करू. पण नक्कीच यांच्या चुका घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. निलमताईंकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा माधव भंडारींकडे येतोय. त्यांचा राहिलेला मुद्दा बहुधा त्यांना मुद्दा मांडायचा आहे. भंडारी सर काय म्हणताय? दोन गोष्टींचं मला स्पष्टीकरण करायचं आहे की पुन्हा पुन्हा रावसाहेब दानवे आणि पंकजाताई मुंडे यांना काय म्हणायचं धक्का वगैरे असं जे सांगितलं जात आहे, तर मी मगाशी स्पष्ट केलं, आता पुन्हा ते स्पष्ट करतो की ज्या नगरपालिका ज्यांच्या ताब्यात होत्या त्या जर त्यांच्या हातातून गेल्या तर त्यांना धक्का. कराड नगरपालिका पिढीजात काँग्रेसची नगरपालिका होती, तिथे जे झालं तो काँग्रेसला धक्का आहे. सावंतवाडीमध्ये वर्षानुवर्ष दीपक केसरकरांचं वर्चस्व होतं, तिथे ते झालं ते केसरकरांना धक्का आहे. पण भोकरदन नगरपालिका ही 30 वर्ष आमच्या ताब्यात नव्हती, कधी आली नाही. हा भोकरदन पंचायत समितीच्या निकालांच्या वेळेला आपण ही चर्चा करू. बरं. परळीची नगर परिषद गेली 5 वर्ष आमच्याकडे नाही. परळीच्या नगर परिषदेमध्ये दरवेळेला असा खो खोचा खेळ चालू असतो. त्यामुळे परळीच्या आमच्या हातात नसलेली नगरपालिका आम्हाला मिळाली नाही, हा काय आम्हाला धक्का बसलेला नाही. हा मुद्दा आपण एक लक्षात ठेवला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा मी काढलेला नाही, आपल्या चर्चेमध्ये घेतलेला मुद्दा होता, तेवढ्यापुरता मी त्याच्याबद्दल बोललो. या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता, कोणी मतं त्या मुद्द्यावर मागितली नाही, ही वस्तुस्थितीच आहे. अगदी भंडारी सर, पण एक छोटासा मुद्दा, परतूरवर जर नजर टाकली तर परतूरला लोणीकरांच्या कुटुंब म्हणजे त्यांच्या मिसेस या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला होत्या, त्यांना पराजित केलेलं आहे ना, त्यांना धक्काच आहे. ती त्या ठिकाणी त्यांची महानगरपालिका होती किंवा नव्हती या पलीकडे नगराध्यक्ष पदाला घरातला कुटुंब ज्यांचं कुणाचं होतं भाजपच्या नेतृत्वाचं, त्यांना जर लोकांनी निवडून दिलं नसेल तर तो धक्का म्हणून मान्य करायलाच पाहिजे ना. परतूरचं आपण आतापर्यंत परतूर बोलत नव्हतो, आपण आतापर्यंत जालन्याचं भोकरदन बद्दल बोलत होतो. परतूरचा विषय झाला तो वेगळा विषय नाही, पण तो मान्य करावाच लागेल, कारण लोणीकर मंत्री आहेत तुमचे आणि त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी हरवलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. परतूरमध्ये लोणीकरांना यश मिळवता आलं नाही, हे वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, मी निलमताईंकडे जातो. निलमताई, हे खरं आहे की शिवसेनेला चांगलं यश मिळालं आणि 3 महत्वाचे पक्ष समोर उभे ठाकलेले असताना, पण कोकणामध्ये केसरकरांना म्हणावा तसा धक्का, जसा मगाशी उल्लेख केला माधव भंडारेंनी, धक्का मिळाला. नारायण राणेंना सुद्धा पूर्ण संपवता आलेलं नाहीये. तटकरेंच्या बाबतीत सुद्धा तेच परत बघायला मिळालं आपल्याला. त्यामुळे कोकण पूर्णतः सेनेचं कोकण, कोकणावरती सेनेची सत्ता, या समीकरणाला छेद दिला गेला आहे का? एक तर मला असं वाटतं की काही जे नवीन समीकरणं आमच्याकडे विधानसभेमध्ये तयार झाली, त्याचा एका अर्थाने कस लागणार होता या निवडणुकीमध्ये. आणि त्याच्या स्थानिक वर्षानुवर्ष काम करणारे जे शिवसैनिक आहेत, काम करणारी लोक आहेत, आणि त्यांनी राणेंशी संघर्ष केलेला आहे आणि केसरकरांना येऊन केसरकरांना स्वीकारलं सर्वजणांनी. वैभव नाईक पण निवडून आले तिकडे. त्यामुळे तिथे नक्की काय स्वरूपामध्ये समीकरणं जी 1-2 टक्क्यांनी काही बदल झालेले आहेत, जे आहेत ते काही फार मोठं काहीतरी डिबॅकल झालं. इतर ठिकाणी जसं असतं की एकाच्या 20 जागा आणि दुसऱ्यांच्या 2 जागा, असं काही झालेलं नाहीये तिथे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याच्यावरती अजून पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये हाच प्रकार होऊ नये म्हणून निश्चितपणाने आमचे स्थानिक नेते सगळे त्याबद्दलची काळजी घेतील. दुसरं मला असं वाटतं की जेव्हा जागा वाढलेल्या दिसतात प्रसन्न, तर त्याच्यामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी आता म्हणेन की मुरगुड सारख्या ठिकाणी आमचे निवडून आले लोक, बार्शीला निवडून आलं, कुर्डुवाडीला होतीच नगरपालिका, ती परत निवडून आली. त्याचबरोबर मनमाड वगैरे इथे उत्तर महाराष्ट्रात चांगलं दिसतं आहे. जळगाव मधली काही नगरपालिका आलेली दिसत आहेत. मला याच्यात एक फरक करावा असं वाटतो की, आणि मी याच्यात शिवसेना ज्यावेळेला 95 ते 99 आमचे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना भाजपचं सरकार होतं आणि गृहमंत्री भाजपकडे होते, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मात्र प्रवृत्ती आहे की जी आज तिथले अनेक शिवसैनिक सांगतात की ज्याच्याकडे सत्ता आहे तिकडे फार भराभर लोक पक्षांतर करून जातात. जो मेजॉरिटी पक्ष आहे त्याच्याकडे. आमच्याकडे आले होते, त्यांचे साखर कारखान्यांची कामं, त्यांच्या त्या लोकांच्या गुन्ह्यांच्या संदर्भातली कामं ती करून घ्यायची स्वतःची. तो राजकारणातला म्हणजे एक प्रथा म्हणू आपण.
आणि नंतर सत्ता ज्यावेळेला त्यांना असं वाटतं की परत आता बांधावरती कुठेतरी जायची वेळ आली आहे, तेव्हा ते एका क्षणामध्ये इकडचे तिकडे होऊन जातात. बरं. त्यामुळे आमचा प्रयत्न तरी असा चाललेला आहे. आमच्याकडे आम्ही इन्कमिंग करतो, मी नाही म्हणणार नाही, पण शक्य तेवढं पक्षाची बांधणी करून तिथले शिवसैनिक आणखी नवीन आलेले लोक यांचा जेवढा समतोल घडवता येईल तेवढा करणं. बरं. आपण आयात लोक तशीच्या तशी घेतली ना तर मला थोडंसं असं वाटतं की सूज आल्यासारखी होते आणि मग ती सूज त्या निवडणुकीनंतर ओसरलेली दिसते. आणि म्हणून उद्धवजींचा प्रयत्न हा सातत्याने संघटना बांधणीचा आमचा चाललेला आहे. आणि या निवडून आलेल्या लोकांमध्ये तुम्हाला दिसेल की आमचे वरतून नेते फार गेले नसले कोणी किंवा स्वतः उद्धव साहेब गेले नसले तरी तिथले आमदार, तिथले खासदार आणि शिवसैनिक यांना उद्धवजींनी जे गायडन्स केलं त्याप्रमाणे ते निवडून आले, म्हणून ते यश एखाद्या वेळेला अधिक चिरस्थायी ठरू शकेल असं मला वाटतं. मी शेवट एकच मुद्दा ताईंच्या समर्थनार्थ, शिवसेनेच्या समर्थनार्थ सावंतवाडीचा ज्या वेळेला विषय निघतो, दीपक केसरकरांचा या ठिकाणी पराभव आणि राणेंचा विजय असं म्हणत असताना आपण हेही लक्षात ठेवायला हवं की या अगोदर दीपक केसरकर हे राष्ट्रवादीत होते आणि ती जी नगरपालिका आहे ती राष्ट्रवादीच्या ताब्यात होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेचा पराजय की दीपक केसरकरांचा, दीपक केसरकर शिवसेनेत आले, पूर्ण राष्ट्रवादी काही केसरकरांबरोबर आलेली नव्हती आणि त्यामुळे साहजिक आहे त्याचा जो प्रभाव आहे तो पाहायला मिळाला आणि त्यातून केसरकर जे आहे ते अपयशी दिसत आहे. मी शेवटची 2 मिनिटं उरली आहेत, त्यातला एक प्रश्न मी पहिल्यांदा जाणार आहे सम्राट यांच्याकडे आणि त्यानंतर वाघमारे सर तुमच्याकडे मी येणार आहे. सम्राट, जर का आता स्टेज इज सेट, आता हा निकाल लागलेला, जर का आपण याला लिटमस टेस्ट मानत असू, कोणता पक्ष कोणत्या ताकदीवरती उभा हे आता स्पष्ट झालेलं आहे. 2.5 वर्ष केंद्रात आणि राज्यात सुद्धा जवळपास होत आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर आता आघाडी आणि युतीसाठी जनताच दबाव आणते या चारही पक्षांवर असं चित्र दिसतंय. स्वतंत्र लढला तर फ्रॅक्शन्स होणार आहेत, एकत्र आला तरच सत्ता. अगदी बरोबर आहे. म्हणजे स्वतंत्रपणाने या चारही पक्षांची अशी इंडिपेंडंट लढावी अशी ताकद राहत नाही की सत्तेपर्यंत पोहोचू शकतील. बरोबर. जो आता निलमताईने उल्लेख केला की इतर पक्षांमधून येणाऱ्यांच्या उमेदवारांमुळे जी सूज येते ही भाजप आणि शिवसेना दोघांनाही समान लागू आहे. त्यामुळे एकतर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले उमेदवार आयात करून त्यांना निवडून आणावं लागतंय किंवा या 2 पक्षांनी जर युती केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तर ही आघाडीच फक्त काँग्रेस, भाजप आणि शिवसेना आघाडीला रोखू शकते. अन्यथा अशी परिस्थिती महाराष्ट्रात आत्ताही दिसत नाही. हा बोध जो आता सम्राट यांनी सांगितला हा काँग्रेस घेण्याच्या परिस्थितीत आहे का? नाही प्रसन्न, मी पहिल्यांदाच सांगितलं की काँग्रेसनी कधीही आघाडीसाठी कधी आम्ही नाकारलं नव्हतं. मागच्या वेळची आघाडी पण जी तोडली ती जागांची अडवणूक त्यांनी एनसीपी पहिल्यांदा जाहीर त्यांनीच केलं होतं. त्यांनी म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून प्रत्येक वेळी जर तुम्ही बघाल तर त्यांनी त्या पद्धतीने ते वागलेले आहेत. म्हणजे हा धडा त्यांना जास्त आहे असं तुम्हाला म्हणाल? नक्कीच त्यांना जास्त आहे हा राष्ट्रवादीला धडा आहे. कारण आता या विधान परिषदेच्या निवडणुकीतही सुद्धा 1 नोव्हेंबरला ज्यावेळी सर्वप्रथम राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले त्यावेळी आम्ही वाट बघत होतो की बाबा तुम्ही 3-3 सीट घ्या आणि आपण एकत्र येऊन लढू. पण असं असताना राष्ट्रवादीने तो घोळ घातला, राष्ट्रवादीने आडमुठेपणाची भूमिका घेतली. आमचं एकच मत आहे की बाबा आपण एकत्र जर लढलो तर सर्व धर्म समभावाची जी मत आहेत, सेक्युलर मत आहेत, ती डिवाइड होणार नाहीत. त्याचा फायदा दोघांनाही होऊ शकतो. नाहीतर तेच झालं. मी कार्यक्रमाचा शेवट करताना निलेश, आता हाही चर्चा इथे संपते, पण आता पुढचा मुद्दा उरलाय तो महापालिका निवडणुका. त्याचं एक विश्लेषण आपण तुझ्याकडनं घेऊयात आणि कार्यक्रम थांबवणार आहोत. या निकालाचा हा मूड पाहता आगामी ज्या 4-5-6-10 महापालिकांचा निवडणूक येणार आहेत त्या दृष्टीने तुला या निकालाचं विश्लेषण कसं करशील? नाही, तातडीनं या निवडणुकांचे निकाल हे महानगरपालिकेशी जोडून बघणं मला वाटतं थोडंसं आतताईपणाचं होईल. कारण अजून 3 महिने आहेत महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणशिंग पूर्णतः फुंकलं जायला आणि त्याचे निकाल किंवा त्याचं चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळताना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यतः महानगरपालिकांच्या निवडणुका आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत नोटबंदीचे 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. बरोबर आहे. त्याचे परिणाम आणि आर्थिक परिणाम या दोघांचा थेट परिणाम जो आहे तो महानगरपालिकेवर होईल. कारण आर्थिकदृष्ट्या जे काही परिणाम होतात ते शहरी भागामध्ये जास्त प्रभावीपणे जाणवतात आणि त्याचं प्रत्युत्तर जे आहे ते सर्वसामान्य जनता मुंबईसारख्या महानगरपालिकामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे भाजपचा तिथे फायदा होईल की नाही हा प्रश्न कायम असेल. पण सद्य परिस्थितीत तरी भाजपला जो फायदा होतोय त्यामध्ये अनेक जे प्रमुख मुद्दे होते जे भाजप विरोधी होते ते या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरलेले नाहीत आणि भाजपला त्यातून कोणतंही नुकसान झालेलं नाही.
मात्र पुढच्या टप्प्यामध्ये 3 महिन्यानंतर हे मुद्दे विरोधी पक्ष कशा पद्धतीनं मांडतो त्यावर अवलंबून आहे की महानगरपालिकेची निवडणूक ही कोणत्या मार्गाने जाईल. या निवडणुकीच्या निकालांनी एक दाखवून दिलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये आता जुनी समीकरणं उरलेली नाहीत. शिवसेना म्हणजे एक शेती आणि ग्रामीण भागाशी नसलेला पक्ष, भाजप म्हणजे भटा आणि बनियांचा पक्ष, असं काही राहिलेलं नाहीये. लोक आता या मुद्द्यांवरती बघत नाहीत. लोक सत्ता कोणाच्या हातात आहेत, इथे आपले हितसंबंध कोणाचे आहेत याचा विचार करतात. स्पष्टता आहे, ब्राह्मण मुख्यमंत्री आहे, मराठा मोर्चात ही गणितं वेगळी आहेत आणि स्थानिक समीकरणं वेगळी आहेत. त्यामुळे विश्लेषकांना सुद्धा एक धडा देणारी ही निवडणूक ठरलेली आहे. आणि त्याचप्रमाणे जसं निलेश म्हणाला तसं ही जरी चुणूक दाखवत असली तरी सुद्धा महापालिकेची गणितं आणखी मोठी असणार आहेत. कारण हा इथे छोटा वॉर्ड आहे, महापालिकेचा आणखी विस्तार आणि लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे लगेच आपल्याला आडाखे बांधता येणार नाहीत. तुम्हाला मतदार चकवे द्यायलाच बसलेले आहेत तिथे. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने स्टेज सेट झालेला आहे. भाजपला सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीला की इथे धक्के बसू शकतात. पंकजा मुंडे असतील नाही तर दानवे असतील. चर्चेच्या शेवटी या अख्ख्या चर्चेमध्ये आज आपण दिवसभर हे सगळं विश्लेषण बघतोय. आपल्याला आता निलमताई तुम्ही वेळ दिलात, माधव भंडारींनी वेळ दिलात, वाघमारे सर तुम्ही सुद्धा आलात आणि सम्राट तुम्ही सुद्धा जाणीवपूर्वक, सम्राट यांनी कोल्हापूरमध्ये पण काम केलेलं सकाळमध्ये, त्यामुळे आपल्याला त्याचा सुद्धा एक मूड लक्षात घेता आलेला. आपल्या सगळ्यांचे आभार. आपल्या सगळ्या विजयी पक्षांचे अभिनंदन. मोठं यश असतं अशा निवडणुकांमध्ये मिळवणं, त्यासाठी अभिनंदन सुद्धा. आणि आता चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. जय महाराष्ट्र.